नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर वरिष्ठों के मार्गदर्शन में भाजपा भिवंडी शहर पूर्व मंडल द्वारा रक्तदान शिविर का किया गया आयोजन। बता दें, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर भिवंडी शहर में कई जगहों पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इसी तरह कल्याण रोड साईं बाबा मंदिर के पास आर्यन सिटी स्थित क्लब हाउस में भाजपा भिवंडी शहर पूर्व मंडल प्रदीप पाटिल द्वारा रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसमें जिलाध्यक्ष रवि सावंत के साथ कई पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। इस शिविर को लेकर आयोजकों ने क्या कहा, ये देखते इस खबर में। सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जागोजागी रक्तदान शिबिर राबवण्यात आले आहे। आमचे लाडके आमदार महेशजी चौगुले साहेब असो, रवींद्र सावंत साहेब असो, सुमित पाटील साहेब असो, यांच्या माध्यमातून भिवंडी शहरामध्ये जागोजागी रक्तदान शिबिराचा नियोजन करण्यात आला आहे आणि आर्यन सिटी येथे चांगल्या पद्धतीने नियोजन करून लोकांचा प्रतिसाद चांगला आला आहे आणि सर्व आमचे कार्यकर्ते याच्यासाठी सक्षम आहेत। आज रक्तदान शिविर का आयोजन किया गया है माननीय देवेंद्र फडणवीस जी के बड़ा दिवस के ऊपर, जिससे हम लोग काफ़ी जनसंख्या में आके रक्तदान शिविर में योगदान दे रहे हैं। कम से कम 35 से 40 लोग रक्तदान कर जा चुके हैं। मेरी इच्छा है कि कम से कम 50 के हम ऊपर जाएं। सुबह 10 बजे से चालू हुआ है, शाम को 3 बजे बंद होगा। उसके पहले हमारी इच्छा है कि 50 के उठती जाए। सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय असे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आर्यन सिटी मध्ये माननीय श्री प्रदीप भाऊ पाटील हे भिवंडी पूर्व मंडळ अध्यक्ष यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं आहे, हे एकदम छान आयोजन झालं की त्यांची बॅनर लावून बॅनरबाजी वगैरे करून ते पैसे वेस्टेज घालवण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य झालं पाहिजे, त्यासाठी हे रक्तदान शिबिर इथे राबवण्यात आलं। इथे लिहिलेलं आहे रक्तदान शिबिर महादान म्हणून रक्तदानाचा असा उल्लेख केला जातो। त्यानंतर प्रदीप भाऊ पाटील यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन आर्यन सिटी मध्ये तसेच टेमघरपाडा टेमघर भादोड या परिसरामध्ये नेहमी होतच असतात कार्यक्रम, परंतु प्रथमच हे रक्तदान शिबिराचं कार्यक्रम हे प्रथमच त्यांनी राबवलं आणि ते सुद्धा एकदम सक्सेस झालेलं आहे। सर्वात पहिले मी आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांना आपल्या लाडक्या बहिणी देवाभाऊ बोलतात असे आमचे देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वर त्यांना निरोगी आयुष्य देव हीच ईश्वराचरणी प्रार्थना आणि ते असेच महाराष्ट्राची सेवा करत राहो ही प्रार्थना आई जगदंबेकडे करतो। आणि या वाढदिवसानिमित्त आमचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांनी त्यांना एक अनोखी भेट द्यायचा संकल्प केला होता। ती भेट म्हणजे महाराष्ट्रामधील जे 1200 मंडळ आहे आणि जे 300 प्रकोष्ठ मोर्चा असे टोटल 1500 ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घ्यायला सांगितला आणि प्रत्येकाला 100 ते 500 पर्यंतचा टार्गेट दिला। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि असे 1.5 ते 2 लाख बॉटल्स आज महाराष्ट्राच्या ब्लड बँक मध्ये जमा होईल आणि हे बॉटल्स कुठेतरी गरजूंना गरिबांना कामाला येतील ही सद्भावना रवींद्र चव्हाण यांची होती आणि देवेंद्रजींना पण ही भेट मान्य झाली आणि सर्वात मोठी भेट हीच आहे त्यांच्या एवढ्या आयुष्यातली असं त्यांनी पण मान्य केलं आणि मी धन्यवाद विशेष म्हणजे प्रदीप पाटील यांचा करतो आणि त्यांच्या टीमचा। त्यांनी त्यांचा टार्गेट पूर्ण केलाय त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने इकडे आज म्हणजे त्यांना नवीनच बीजेपी मध्ये येऊनच त्यांना 3 महिने झाले, पण त्यांना बीजेपीची कार्यप्रणाली एवढी आवडली आहे की ते पण बीजेपी मध्ये असे घुसून गेले की कुठला कार्यक्रम ते सोडत नाही। एखादा कार्यक्रम माझ्याकडनं तरी सुटतो पण त्यांच्याकडनं सुटत नाही, त्यामुळे त्यांचा मी खरोखर कौतुक करतो। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।